नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवद गीता अध्याय 5 कर्मसन्यास योग याची सुरुवात करणार आहोत. बघूया पहिले 2 श्लोक. यामध्ये अर्जुन भगवंताला एक अतिशय व्यावहारिक प्रश्न विचारतात. पण हा जो प्रश्न आहे तो आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी येतच असतो. आपल्याला वाटतं की देव मिळवायचा असेल तर संसार सोडावा का? कामधंदा सोडून हिमालयात जावं लागेल का? की संसारात राहूनही आपण मुक्त होऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर स्वयं भगवान या श्लोकांमध्ये देतात. बघूया पहिला श्लोक. श्री अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन विचारतो, हे कृष्णा, तू आधी कर्माचा संन्यास म्हणजे त्याग करायला सांगितलंस आणि पुन्हा कर्मयोग करायला सांगतोयस. मग नक्की या दोघांमध्ये श्रेष्ठते काय? मला एकच मार्ग सांग ज्यामुळे माझे कल्याण होईल. म्हणजेच काय की आपण रोजच्या उदाहरणात बघितलं, एखादा विद्यार्थी विचार करतो की मी आता सगळं टेन्शन सोडून शांत बसू की पूर्ण ताकदीने अभ्यास करू. अर्जुनासारखंच आपणही अनेकदा या 2 विचारांच्या चक्रात अडकतो की आपण सगळी चिंता सोडून द्यावी का आपण पूर्ण ताकदीनिशी आपलं कर्म करत राहावं. याचं खूप छान उत्तर भगवंत दुसऱ्या श्लोकात देतात. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेय करावुभौ तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशेष्यते. भगवान म्हणतात, हे अर्जुना, कर्मसन्यास म्हणजे कर्म सोडणे आणि कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे, हे दोन्ही मार्ग परम कल्याणाकडेच नेणारे आहेत. पण या दोघांच्या तुलनेत कर्मयोग हाच कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. असं का बरं? तर मानवी स्वभाव जो आहे तो कर्म सोडणे कठीण आहे. कारण आपण जोपर्यंत जीवाच्या भावावर आहोत तोपर्यंत आपल्याला कर्म सुटणार नाहीत. श्वास घेणे हे सुद्धा एक कर्मच आहे. आणि जर आपण प्रगतीचा मार्ग अवलंबला, म्हणजे जर आपण आपली कर्म करत राहिलो, आपल्याला यश मिळत राहिलं तर आपला अहंकार वाढू शकतो. पण योग्य पद्धतीने जर आपण कर्म केली तरच आपलं मन शुद्ध होतं. आपण दैनंदिन उदाहरण एक बघूया. एक माणूस घर सोडून जंगलात गेला, पण तिथेही त्याला घरचीच आठवण येत राहिली, तर हा संन्यास नाही. त्यापेक्षा एक दुसरा माणूस घरीच राहून सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून देवाची सेवा म्हणून करत आहे, हाच खरा कर्मयोग. श्रीकृष्ण म्हणतात, हा दुसरा मार्ग जो आहे हा जास्त चांगला आणि सोपा आहे. मग या 2 श्लोकांमधून काय बरं आपल्याला समजलं? पळपुटेपणा करू नका. संन्यास म्हणजे जबाबदारीतून पळ काढणं नव्हे, तर फळाची आसक्ती, फळाची अपेक्षा सोडणं होय. कर्म हेच पूजा, हा दुसरा अर्थ. आपण जे काही काम करतोय, मग ते नोकरी असेल, अभ्यास असेल, व्यवसाय असेल, ही सगळीच कामं ईश्वराची सेवा म्हणून करा. आणि तिसरा म्हणजे सोपा मार्ग निवडा. कठीण तपश्चर्या करण्यापेक्षा स्वतःचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हाच मोक्षाचा सोपा मार्ग आहे. तर मित्रांनो, श्रीकृष्णांनी स्पष्ट केलंय की काम सोडण्यापेक्षा काम कसं करायचं हे शिकणं जास्त महत्वाचं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की संन्यास आणि कर्मयोग प्रत्यक्ष एकच कसे आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.